सध्या जगातील सर्वात बिगेस्ट लार्जेस्ट मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरला आहे. हे सांगायची नव्यानं गरज नाही आहे, पण सांगतो याच्यासाठी की त्यातले त्यात या भारतीय जनता पक्षाला सर्वात महत्त्वाच्या नगरपालिका पैकी असलेली एक मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी काय काय फंडे वापरलेत, काय काय युक्त्या शोधून काढल्यात हे तुम्हाला सर्व माहीत आहे. पण एवढी सर्व जगातली देशातली सर्वात मोठी पार्टी, ज्यांच्याकडे दिल्लीची सत्ता आहे, ज्यांच्याकडे महाराष्ट्राची सत्ता आहे, पण भीते मात्र ठाकरे बंधूंना. असं काय आहे ठाकरे बंधूंमध्ये की त्याला ही पार्टी येन केन प्रकारे भीत आहे. त्यासाठी नाना युक्त्या वापरत आहे. कुठं बोटावर शाईऐवजी मार्कर वापरत आहे, तर कुठं आपल्या पोलिंग एजंटच्या खिशावर शर्टावर उमेदवाराचे नावाचं स्टिकर लावून जाहिरात मतदान करताना मतदान केंद्रावर सुद्धा करत आहे. दुबार मतदान करत आहे. जोगेश्वरीमध्ये तर 2000 मतच गायब झालेली आहेत. तेव्हा ठाकरे बंधूंचं अस्तित्व काय म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या ठाकरे बंधूंची एवढी भीती का? जर तुम्ही प्रामाणिक आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली तर तुमचं अस्तित्व झिरो आहे, झिरो. कारण ठाकरे हा ब्रँड आहे. हे तुम्हाला वरवरून जरी तुम्ही लोकांना सांगत नसले तरी तुमच्या मनाला पटणारी गोष्ट एकच आहे की ठाकरे आणि ठाकरेच आहेत आणि तेच मुंबई काबीज करू शकतात, तेच मुंबई जिंकून येऊ शकतात. पण त्यांना हरवण्यासाठी तुमच्या युक्त्या कृत्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही नवीन पाडू मशीन काय आणता, तुम्ही बॅलेट पेपर काय बाजूला काढता, ईव्हीएमवर निवडणूक का घेता, शाईऐवजी मार्कर का वापरतात जे की ॲसिटोननं निघतंय. अशा वेळी एक सिद्ध होत आहे की भारतीय जनता पक्ष वरून जरी काही दाखवत असल्याचे, दाखवायचे दात जरी वेगळे असले तरी खायचे दात वेगळे आहेत. म्हणूनच मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची भीती भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणून निवडणूक आयोग याला हाताशी धरून, त्याला बाहुलं बनवून, त्याला गुलाम बनवून, प्रशासनाला हाताशी धरून ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये ही निवडणूक होत आहे आणि त्यासाठीच हे चोरीचे मार्ग अवलंबले जात आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये